नमस्कार मित्रांनो, आपण हा एक्सप्रेसवे बघतोय. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे 20 वर्षापूर्वी या एक्सप्रेसवेची निर्मिती झाली. माननीय नितीन गडकरीजी यांनी हा एक्सप्रेसवे तयार केला. त्यावेळी महायुतीचं सरकार होतं. त्यावेळी एक गोष्ट राहून गेली, मिसिंग म्हणून मिसिंग लिंकची निर्मिती झाली. मुंबई पुणे हा एक्सप्रेसवे झाल्यामुळे 3 तासामध्ये आपण हे अंतर पार करतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा मुंबई पुण्यातील लोकांचे जवळ आणण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यावेळी झाला, पण त्याच्यातला एक छोटासा भाग मिसिंग राहिला. आणखीन जवळ येण्यासाठी, आणखीन अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंक म्हणजे त्यावेळी राहून गेलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. तंत्रज्ञानाचा आविष्कार माननीय नरेंद्र मोदीजी 2014 पासून पंतप्रधान आहेत आणि या काळामध्ये देश हा संपूर्ण विकासामध्ये प्रगतीपथावर आहे. देशामध्ये अनेक रस्ते होतात, हायवे होतात, तंत्रज्ञानाचा आविष्कार होतो आणि त्याच्यातनं अनेक चांगल्या गोष्टी निर्माण होतात. तोच आविष्कार आज आपण पाहण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जात आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण मिसिंग लिंकचं सुंदर असं दृश्य की संपूर्ण जगामध्ये याची चर्चा होत आहे की हे तंत्रज्ञान इतकं अवगत आहे, प्रगत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी इथे एकदा येऊन मिसिंग लिंक वरती प्रवास करायलाच हवा. तर आपण जाऊया मिसिंग लिंकचा थरारक अनुभव, थरारक प्रवास, सुंदर प्रवास असा बघण्यासाठी. आता आपण बघतोय हा एक्सप्रेसवे म्हणजे खोपोली 11 किलोमीटर आहे. खोपोली नंतर टोल नाका येईल, त्यानंतर मिसिंग लिंक असेल. आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत, सांगणार आहोत मिसिंग लिंक कुठून सुरू होतो, कसा होतो. आपण बघतोय की समोर टोल नाका दिसतोय. 200 मीटर वरती हा टोल नाका आहे. आपण प्रवास केला, पनवेल पासून पुण्यापर्यंत प्रवास करतोय, तर हा समोरचा टोल नाका खालापूरचा टोल नाका. आपण समोर बघतोय खालापूरचा टोल नाका दिसतोय सगळ्यांना. इथेच आपण थोडी चौकशी करूया, मिसिंग लिंक कुठून सुरू होतोय. फास्टॅग आहे, ऑटोमॅटिक टोल कट होणार. IRB चा टोल नाका आहे, म्हणजे म्हैसकराचे मालक. म्हैसकर आपल्या डोंबिवलीतले आहे. आता म्हैसकर नाही, त्यांची मुलं बघतात सगळे. देशामध्ये अनेक रस्ते आणि हायवे IRB मेंटेन करते. तोच हा खालापूरचा टोल नाका. आपण खालापूर टोल नाका सोडल्यानंतर एक्सप्रेस वरनं पुढे जात आहोत. इथे आपला खालापूर टोल नाका मागे गेलाय. मिसिंग लिंक आता फक्त 1 किलोमीटर आहे. म्हणजे मला असं वाटतं की खालापूर पासून एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती मिसिंग लिंक आहे. त्याच्यावरती सध्या फक्त छोटी वाहनं म्हणजे कार आणि बस यांना फक्त परवानगी आहे. आपण बोर्ड बघतोय इथे, मिसिंग लिंक मध्ये आपलं स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये आपण मिसिंग लिंक वरनं प्रवास करणार आहोत. मिसिंग लिंक सुरू झालेला आहे. सुंदर असा डोंगर, पर्वतरांगा आणि त्यामधून पूर्वी चुकलेला रस्ता
आणि आता जवळ आणणारा रस्ता म्हणजे तो मिसिंग लिंक, कनेक्ट लिंक. दोन्ही शहरांना म्हणजे पुणे आणि मुंबई शहरांना जवळ आणणारा, दोघांची मने जवळ करणारा हा मिसिंग लिंक याची सुरुवात झालेली आहे. असा आविष्कार म्हणजे आत्मनिर्भर भारत जे स्वप्न माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पाहिलं, ते स्वप्न कशा रीतीने साकार होत आहे. कुठे गोंगाट न करता, कुठे बोबाट न करता मिसिंग लिंकची निर्मिती झाली आणि हा सुंदर आविष्कार आपण बघतोय. तंत्रज्ञानाचा आविष्कार आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपल्या वैज्ञानिकांनी केलेला आविष्कार, त्यांचं मनापासून आभार. आपण मिसिंग लिंकचं चांगलं दृश्य, सुंदर दृश्य असं बघतोय. मिसिंग लिंकचं प्रवेशद्वार आपण समोर बघतोय. बाजूला म्हणजे हा संपूर्ण आविष्कार आपण आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण केला. 2 ते 2.5 वर्षामध्ये त्याची निर्मिती झाली. सुंदर असं मिसिंग लिंक. मिसिंग लिंक म्हणजे कनेक्ट लिंक. त्याला दोन्ही शहरांना जवळ आणणारा रस्ता म्हणजे कनेक्ट लिंक, चुकलेला रस्ता त्यावेळी. आणि आता साक्षात आपण समोर बघतोय. वेलकम टू कनेक्ट लिंक. कनेक्ट लिंक टनेल मध्ये आपलं स्वागत. सुंदर असा आविष्कार. 80च्या स्पीडनी चाला. आपण मधल्या लेन मधनं चालतोय. सुंदर असा मुंबईकडून पुण्याकडे जाताना हा पहिला टनेल आपण वरती बघतोय. 80च्या स्पीडनी आपण आपली वेग मर्यादा ठेवायची. तंत्रज्ञानाचा आविष्कार आपण प्रत्यक्ष बघतोय. या पहिल्या टनेल मधनं आपण प्रवास करतोय मिसिंग लिंकच्या. याला कनेक्ट लिंक आता आपण म्हणूया. मिसिंग लिंक आता संपलं म्हणजे आता मुंबईला आणि पुण्याला जवळ आणणारा हा कनेक्ट लिंक पहिला टनेल. दोन्ही बाजूने सुंदर अशी प्रकाश यंत्रणा उभी केली. याच्यामध्ये 80चा स्पीड बघतोय आपण. त्या 80च्या स्पीड मधनं आपण गाडी चालवायची आहे. त्याच्यावरती स्पीड करू नये. आणि त्यानंतर पुढचा आपण आविष्कार बघतोय या टनेल मधनं गेल्यानंतर की तंत्रज्ञानाची कसोटी, शास्त्रज्ञांची कसोटी इथे. तंत्रज्ञानाचा आविष्कार जो काय म्हणतो आपण तो केबल ब्रिज. केबल ब्रिज बघतो आपण. असा सुंदर असा केबल ब्रिज. टनेलच्या बाहेर पडल्यानंतर सुंदर असा केबल ब्रिज. इथे कुठे थांबू नये. एक झोपाळा असतो ना, उंच असा झोपाळा. असं झोपाळ्यासारखं दृश्य दिसतंय की त्या झोपाळ्यावरती आपण मस्तपैकी गाडी चालवतोय. असा अवाढव्य हा झोपाळा आपण बघतोय. त्यानंतर हा केबल ब्रिज संपल्यानंतर टनेल नंबर 2. कनेक्ट लिंक मध्ये आपलं स्वागत. 80चा स्पीड म्हटलं सगळ्या ठिकाणी. आपण आता आपली गाडी 60च्या स्पीडला चालवली आहे, जेणेकरून सगळ्यांना हा सुंदर असं मनमोहक दृश्य. म्हणजे 1 2 3 4 लेन आहेत. जायला 4 लेन आणि यायला 4 लेन. आपण याच्या थोडस राईटला इथे बघितलं तर इथे काही एक्झिट दाखवलेले आहेत. म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आपल्याला इथून बाहेर पडता येईल. पण त्याचा आता कोणी शॉर्टकट म्हणून उपयोग करू नये, कारण कायदेशीर कारवाई होणार तुमच्यावरती. त्यामुळे आपण आपला प्रवास करावा सरळ. हे पण बघतोय राईट साईडला कनेक्ट आहे ते दरवाजे. इमर्जन्सी मध्ये काही झालं तर तुम्हाला पटकन
पर्यायी मार्ग म्हणून ते तयार केलेले आहेत. हा जो टनेल आपण बघतोय, दुसरा टनेल जो लागला, आशिया खंडातील सर्वात मोठा टनेल म्हणून याची ग्रीनिज बुक मध्ये नोंद झाली आहे. सुंदर असा टनेल आहे. 1 2 3 4 रस्त्यामध्ये 4 मार्गिका आहेत ह्या टनेल मध्ये. शांतपणे प्रवास करावा. स्पीड आपला 80 60 70 असा ठेवला तरी चालेल, पण त्याची मजा घेता येईल प्रवासाची. आपण खालापूर टोल नाका बघितला. खालापूर टोल नाका झाल्यानंतर आपल्याला लोणावळ्याच्या बाहेर पडायला अर्धा 1 तास, कधी 1.5 तास 2 तास, कारण वळणदार सगळे रस्ते आहेत आणि त्या वळणदार रस्त्यातनं ट्रॅफिक होते. हेवी गाड्या ज्या ट्रक आहेत ह्या जातात, कधी कधी ते ब्रेक फेल होत आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिकला छोट्या गाड्यांना पण अडचण व्हायची. पण आता ते सगळं बायपास करून मधून हे सगळं बायपास करून बाजूनी हा मिसिंग लिंक, कनेक्ट लिंक आता सुरू झालेला आहे. जगामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिलंय की आमचा भारत देश काय करू शकतो. आत्मनिर्भर भारताचं ब्रीदवाक्य पुढे घेऊन आपण आपले सर्व लोक, आपली भारतातील तरुण पिढी, तरुण तंत्रज्ञान काय करू शकतं, कारण जगामध्ये सर्वात तरुण राष्ट्र म्हणजे भारत आणि गेल्या 10 ते 12 वर्षामध्येच हे राष्ट्र जगाच्या 4थ्या स्थानावर आहे आज विकासाच्या दृष्टिकोनात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कनेक्ट लिंक. हे मिसिंग लिंक, कनेक्ट लिंक जगातील उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील मुंबई पुणे एक्सप्रेसवे, त्यावरती हे कनेक्ट लिंक आहे. ह्या कनेक्ट लिंक मधनं आपण दुसरा टनेल आहे, तो आशिया खंडातील सर्वात मोठा टनेल म्हणून त्याची ग्रीनिज बुक मध्ये नोंद झाली. अशा टनेल मधनं आज आपण प्रवास करतोय. इथे राईटला बघा, इथे ह्या साईडला म्हणजे सुंदर असं, म्हणजे वरती सुद्धा ते छत आहे, पूर्णपणे त्याला कव्हर केलंय. बाजूला रंगरंगोटी केलेली आहे, प्रत्येक ठिकाणी चिन्ह आहेत. ह्या बाजूला आपण पाहिलं तर राईट साईडला पर्यायी मार्ग आहेत आणि मध्ये मध्ये फोन करण्याची, कारण टनेल मध्ये फोन लागणार नाही, त्यामुळे बाजूला लेफ्ट साईडला लाल रंगाचे डबे आहेत, तिथून तुम्ही इमर्जन्सी कॉल करू शकता. आणि इमर्जन्सी कॉल केल्यानंतर जो नंबर आहे त्याप्रमाणे इमर्जन्सी कॉल वाल्याला कळतंय की तुम्ही कुठे अडकलात म्हणून. पण इथे कुणी अडकणार नाही, रस्ता सुंदर आहे. गाडी आपली येताना फक्त सर्व्हिसिंग करून, म्हणजे कारण काय की इथे जर अडकल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतील, म्हणून आपण येताना गाडीची काळजी घ्यावी. म्हणजे जगामध्ये आपण बघतो की अनेक ब्रिज बघितले, अनेक रस्ते पाहिले. आपण सिनेमामध्ये बघत होतो की सुंदर रस्ते, टनेल चांगले, म्हणजे पण आता प्रत्यक्ष आपल्या भारतामध्ये जगातील सौंदर्य, त्याच्यापेक्षा अधिक चांगलं सौंदर्य, अधिक चांगला विकास, शाश्वत विकास हा माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने करून दिला आहे. त्याची प्रचिती आपण बघतोय. अनेक असे टनेल आहेत. आज काश्मीरमध्ये पण टनेल निर्माण झाले, ज्यामुळे काश्मीर मधलं सुद्धा, म्हणजे एक तो कन्याकुमारी ते काश्मीर हे सुद्धा अंतर कमी झालंय. हे अंतर कमी वेळेने न होता माणसं पण एकमेकाला जोडली गेली आहेत. आज मुंबई पुणे दररोज प्रवास करणारे अनेक नागरिक आहेत, त्यांना पण ही सुविधा निर्माण झाली आहे की मी मुंबईवरनं पुण्यावरती निघालो तर 2 ते 2.5 तासामध्ये आपण प्रवास करू. प्रत्येकाने वेग मर्यादा पाळली तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. आपण प्रवास करतोय मिसिंग लिंक म्हणजे कनेक्ट लिंक. पहिला बोगदा याची लांबी अंदाजे 1.6 किलोमीटर ते 1.75 किलोमीटर. दुसरा बोगदा या प्रकल्पातील सर्वात मोठा बोगदा, आता आपण जो प्रवास करतोय या बोगद्यातून, याची लांबी, अचूक लांबी 8.92 किलोमीटर. ह्या दोन्ही बोगद्यांच्या दरम्यान टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा भव्य केबल स्टेट पूल उभारण्यात आलेला आहे.
जो जमिनीपासून 182 मीटर उंचीवर आहे. ह्या प्रकल्प म्हणजे मिसिंग लिंकची एकूण लांबी 13.3 किलोमीटर. यामुळे 6 किलोमीटर आपलं अंतर वाचणार आहे. वेळेची बचत 20 ते 30 मिनिटं होणार आहे आणि जो टोल लागतो, ह्या टोलमध्ये कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त टोल भाडे आकारण्यात येणार नाही. मिसिंग लिंक, कनेक्ट लिंक हे जगातील, देशातील, आशिया खंडातील सर्वात उत्तम म्हणजे आत्मनिर्भर भारताचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मिसिंग लिंक आणि आत्ताचं आमचं कनेक्ट लिंक. या टनेलची ग्रीनिज बुक मध्ये नोंद झाली. हा दुसरा टनेल, मुंबईकडून पुण्याकडे जाताना दुसरा टनेल. तो टनेल संपतोय. समोर प्रकाश बघतोय आपण की या टनेल मधनं बाहेर पडताना जो सूर्यप्रकाश आहे, म्हणजे आमचा अंधाराकडनं प्रकाशाकडे जी वाटचाल आहे ही अधिक गतिमान होणार आहे. गतिमान सरकार म्हणून मोदी सरकार आणि देवेंद्रजी यांचं सरकारची गणना पूर्ण देशामध्ये केली जाते. हे गतिमान सरकार, प्रकाशमान सरकार. आपण दुसऱ्या टनेलमधनं बाहेर पडलोय. मित्रांनो, या प्रकल्पाला तांत्रिक भाषेत जरी आपण मिसिंग लिंक म्हणत असलो तरी खऱ्या अर्थाने हा मुंबई पुणेकरांसाठी एक कनेक्ट लिंक झाला आहे. हा मार्ग केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करत नाही, तर लोकांना एकमेकांशी अधिक वेगाने जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे. अभियांत्रिकाचा हा चमत्कार आणि लोकांच्या सोयीसाठी तयार झालेला हा प्रगत मार्ग पाहण्यासाठी तुम्ही आयुष्यात एकदा तरी येथून प्रवास करायलाच हवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण परत भेटूया अशाच एक नवीन विषयासह.